नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुलकर्णी एके इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आजचा जो टॉपिक मी घेऊन आलेलो आहे तो टॉपिक छोटा आहे पण फार महत्त्वाचा आहे। कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं ज्यावेळी तुम्ही प्रिपरेशन करताय त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे शॉर्ट नोट्स। तर आपण या टॉपिकची ज्यावेळी सुरुवात करतोय तर त्यावेळी आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत की शॉर्ट नोट्स ह्या काढल्या पाहिजेत का, हा तुमचा सगळ्यात पहिला पॉइंट असला गरजेचं आहे। ठीक आहे, तर बघा शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजे का याचा आन्सर मी थोड्या वेगळ्या प्रकारे देतोय। ठीक आहे, शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजेत का हे डिपेंड आहे तुम्ही कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करताय। तर सपोज मी एक्झाम्पल म्हणून घेतोय की सपोज मी एक एक्झाम्पल म्हणून घेतले की जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल हे दोन सब्जेक्ट मी तुमच्या समोर ठेवतोय। जर मी जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्ट विषयाचा जर मी अभ्यास करायला घेतलाय तर त्यात तुम्ही कितीही अभ्यास केला तर तो कमीच आहे, समजतंय। तर अशा जर सब्जेक्टचा जो सब्जेक्ट फार मोठा आहे, ज्याला अभ्यास करण्यासाठी फार वेळ लागतोय, असा विषयाच्या जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढायला घेतल्यात तर तो किती टाइम कंझ्युम करेल याचा देखील तुम्ही विचार केला पाहिजे। तर मी हे सजेस्ट करेल की जे काही मोठे विषय आहेत, जसं की मी आताच एक्झाम्पल म्हणून घेतलंय की जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, ज्यात कितीही अभ्यास केला तर तो कमीच आहे, अशा विषयांसाठी शॉर्ट नोट्स काढण्याची गरज नाहीये। तर ह्या ठिकाणी मी हे सजेस्ट करेल की तुमच्याकडे जे काही नोट्स असतील, कोणत्याही अकॅडमीचे असू द्यात, त्या जर तुमच्याकडे नोट्स असतील तर हे जे मोठे विषय आहेत या ठिकाणी शॉर्ट नोट्स काढत बसायचे नाहीये। तुम्ही एक हायलायटर घ्यायचंय, ज्या नोट्स यूज करतायत त्या समोर ठेवायच्यात आणि सिंपली जे पॉइंट तुम्हाला महत्त्वाचे वाटतायत त्यावर तुम्ही हायलाइट करत चालायचे। ठीक आहे, त्यानंतर जे काही महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला वाटतायत ते तुम्ही ह्या टॉपिकच्या शेवटी किंवा सब्जेक्टच्या शेवटी ऍड करू शकता। ठीक आहे, तर मोठ्या विषयाच्या बाबतीत शॉर्ट नोट्स काढणं टाळावं हे मी तुम्हाला सजेस्ट करेल। ठीक आहे, तर शॉर्ट नोट्स या कोणत्या विषयाच्या काढल्या पाहिजेत, ठीक आहे, याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शॉर्ट नोट्स या काढल्या पाहिजेत जे की छोटे सब्जेक्ट आहेत। जसं की मी एक्झाम्पल म्हणून घेतो, पहिला सब्जेक्ट आहे तुमच्याकडे न्यूमेरिकल मेथड, ठीक आहे, एमपीएससी मेनची जर बात केली तर त्यानंतर दुसरा विषय असू शकतो तुमचा हायड्रोलिक मशीन, ओके, त्यानंतर विषय असू शकतो एस्टिमेशन, ओके, नंतर असू शकतो सीपीएम। हे जे छोटे छोटे विषय आहेत याच्या तुम्ही शॉर्ट नोट्स काढू शकता। याचं कारण हे आहे, शॉर्ट नोट्स ज्या वेळेला आपण म्हणतोय शॉर्ट नोट्सचा अर्थ हा आहे की त्या एका पेजवर किंवा त्या दोन पेजवर पूर्ण सब्जेक्ट तुमचा समराईज झाला पाहिजे। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही या शॉर्ट नोट्स वापरताय किंवा ज्यावेळेला तुम्ही रीड करताय त्यावेळेला हा पूर्ण सब्जेक्ट त्या ठिकाणी कव्हर झाला पाहिजे। हे मोठ्या सब्जेक्टमध्ये पॉसिबल नाहीये, कारण तुम्ही किती अभ्यास केला तर तो सब्जेक्ट पूर्ण होत नाहीये। पण जर छोटे जर सब्जेक्ट तुम्ही जसे घेतले, मी एक्झाम्पल म्हणून सांगितले हायड्रोलिक मशीन, तर ह्या विषयामध्ये तुम्ही कमी पेजमध्ये जास्त इन्फॉर्मेशन लिहू शकता। म्हणजे कमी स्पेसमध्ये तुम्ही पूर्ण सब्जेक्ट कव्हर करू शकता। म्हणून छोट्या सब्जेक्टसाठी शॉर्ट नोट्स काढणं गरजेचं आहे, जे की मोठ्या सब्जेक्टसाठी गरजेचं नाही। ठीक आहे, तर छोट्या सब्जेक्टमधून तुम्ही कमी पेजमधून जास्त मार्क्स मिळवू शकता। म्हणूनच मी सजेस्ट करतोय की छोट्या सब्जेक्टमध्ये शॉर्ट नोट्स काढावेत, मोठ्या सब्जेक्टमध्ये शॉर्ट नोट्स काढण्याची कोणतीही गरज नाही। ठीक आहे, चला तर नंतर बघूयात आपण की कोणकोणत्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या पाहिजे। ठीक आहे, भरपूर स्टुडंट म्हणतात की सर तुम्ही आता सांगितलं की शॉर्ट नोट्स नाही काढल्या पाहिजेत। मी शॉर्ट नोट्स कुठे काढायच्या नाहीयेत, मोठ्या सब्जेक्टमध्ये शॉर्ट नोट्स काढण्यात टाइम वेस्ट करायचा नाहीये। शॉर्ट नोट्स काढायचे तर छोट्या सब्जेक्टमध्ये, तर ज्या छोट्या सब्जेक्टमध्ये तुम्ही शॉर्ट नोट्स काढतायत तर त्यासाठी काय स्टेप्स आहेत हे आपण पाहूयात। ठीक आहे, सगळ्यात पहिले शॉर्ट नोट्स ज्या वेळेला काढताय तर सगळ्यात पहिले डायरेक्ट शॉर्ट नोट्स काढत नसतायत। जर सपोज मी युनिट नंबर 1 घेतलाय तर युनिट नंबर तुम्ही 1 वाचलाय, वाचताना शॉर्ट नोट्स ह्या कधीच काढायच्या नाहीत। शॉर्ट नोट्सचा अर्थ समजून घ्या। शॉर्ट नोट्स म्हणजे काय की त्यामध्ये प्रत्येक पॉइंट हा छोट्या छोट्या शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचा आहे, पण पूर्ण सब्जेक्ट हा तिथे कव्हर झाला पाहिजे। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप नंबर 1 ही आहे की पूर्ण सब्जेक्ट किंवा पूर्ण विषय हा वाचून घ्या। ठीक आहे, पूर्ण सब्जेक्ट वाचून झाल्यानंतर 2 नंबरची स्टेप असेल ती म्हणजे त्या सब्जेक्टवरील सर्व एमसीक्यूज सॉल्व्ह करा। तर एमसीक्यूज कुठून सॉल्व्ह करायचे, तर त्यामध्ये पहिला पॉइंट असेल तुमचा प्रिव्हियस इयर एमसीक्यूज। ठीक आहे, प्रिव्हियस इयरला जे काही एमसीक्यूज आले ते पहिल्यांदा सॉल्व्ह करायचे। नंतर असेल गुप्ता आणि गुप्ता यामधले एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे। ठीक आहे, पहिल्यांदा आपण केलं की पूर्ण विषय तुम्ही वाचून घेतलाय, पूर्णपणे अभ्यास करून त्या विषयाचा घेतलाय। दुसरी स्टेप तुम्ही केली आहे, नंबर ऑफ एमसीक्यूज त्यावर सॉल्व्ह केलेत। तिसरा पॉइंट हा करायचा आहे की तुम्ही ज्यावेळेला एमसीक्यूज सॉल्व्ह करतायत
जे एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह केलेत असे काही पॉइंट त्यामध्ये तुम्हाला मिळतील की तुम्ही ज्या नोट्समधून अभ्यास केलाय तिथे ते पॉइंट कव्हर झालेले नाहीयेत. तर असे पॉइंट तुम्ही सेपरेट करायचेत. ठीक आहे. स्टेप नंबर 3 तुमची असे असेल की जे तुमचे एक्स्ट्रा पॉइंट कलेक्ट झालेले आहेत ते बाजूला करा. ठीक आहे. स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 ही असेल की आता तुमच्याकडे ज्या नोट्स तुम्ही रेफर केल्या त्या नोट्स तुमच्याकडे आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही जे एमसीक्यू सॉल्व्ह केले ते एमसीक्यू सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत. ह्या दोन्ही गोष्टी समोर ठेवायच्यात आणि मग चौथ्या स्टेपमध्ये तुम्ही शॉर्ट नोट्स काढायच्यात. म्हणजे ह्या ज्या नोट्स तुमच्याकडे होत्या त्या नोट्स मधून काही पॉइंट एक्स्ट्रा पॉइंट जे तुम्हाला भेटले त्या प्रत्येक टॉपिकच्या खाली ते ऍड करत चालायचे. अशा प्रकारे तुमच्या शॉर्ट नोट्स बनतील. म्हणजेच जे पॉइंट तुमच्या नोट्स मधून कव्हर झाले नाहीत ते पॉइंट तुमचे कुठून कव्हर होणार आहेत? एमसीक्यू मधून कव्हर होणार आहेत. जर तुम्ही फक्त नोट्स मधूनच शॉर्ट नोट्स काढल्या असत्या तर जे एक्स्ट्रा पॉइंट आहेत ते ऍड झाले असते का? मुळीच नाही. तर ह्यासाठी मी सांगितलंय की तुम्ही एमसीक्यू जे सॉल्व्ह केले त्या एमसीक्यू जे तुम्ही सॉल्व्ह केले त्या सॉल्व्ह केलेल्या एमसीक्यू मधून एक्स्ट्रा पॉइंट काढा. हे दोन्ही तुम्ही कंबाईन करा आणि मग तुमच्याकडे फायनली शॉर्ट नोट्स ह्या होतील. ठीक आहे. तर एक एक्झाम्पल म्हणून आपण बघूयात की शॉर्ट नोट्स कशा असल्या पाहिजेत. ठीक आहे. बघा, सपोज मी फ्लुइड मेकॅनिक्स बद्दल सांगतो. फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय? व्हॉट इज फ्लुइड मेकॅनिक्स? फ्लुइड मेकॅनिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट और इन मोशन. समजते? व्हॉट इज फ्लुइड मेकॅनिक्स? इट इज ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट और इन मोशन. Fluid mechanics is classified into two types. Number 1 is static and number 2 is dynamics. What is static? Study of fluid in rest condition is called as static. What is dynamics? Study of fluid in motion with or without considering forces is called as dynamics. याचा अर्थ असा आहे की डायनॅमिक्सचे दोन पार्ट होतात. पहिला आहे तुमचा कायनेमॅटिक्स आणि दुसरा आहे कायनेटिक्स. व्हॉट इज कायनेमॅटिक्स? स्टडी ऑफ फ्लुइड इन मोशन without considering forces is called as kinematics. And what is kinetics? Study of fluid in motion with considering forces is called as kinetics. तर हे जे काही मी सांगितले तुम्हाला इथे दिसेलच. ठीक आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत आता ह्या गोष्टी शॉर्ट नोट्स मध्ये कशा दिसल्या पाहिजेत समजते? तर सगळ्यात पहिलं फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्स काय? याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? इट इज ब्रांच ऑफ सायन्स. इट इज कॉल्ड एज फ्लुइड मेकॅनिक्स. हे सारखं लिहायची गरज नाहीये. तर फ्लुइड मेकॅनिक्सच्या समोर सिंपल तुमचं आलं पाहिजे स्टडी ऑफ फ्लुइड ॲट रेस्ट और इन मोशन. समजतंय? त्यानंतर त्याच्या दोन ब्रांचेस आहेत त्या खाली आले पाहिजे. पहिली आहे स्टॅटिक, दुसरी काय आहे? डायनॅमिक्स. स्टॅटिकच्या समोर आलं पाहिजे काय? स्टॅटिकच्या समोर आलं पाहिजे तिथे स्टडी ऑफ फ्लुइड. ओके, हे लिहायची गरज आहे का? नाही. फक्त तिथे आलं पाहिजे स्टडी इन रेस्ट कंडिशन. काय आलं पाहिजे? स्टडी ॲट रेस्ट कंडिशन. डायनॅमिकच्या समोर आलं पाहिजे स्टडी इन मोशन. स्टडी इन व्हॉट? मोशन. डायनॅमिकच्या दोन ब्रांचेस आहेत त्या त्याच्या खाली आल्या पाहिजेत. पहिली आहे कायनेमॅटिक्स, दुसरी काय आहे? कायनेटिक्स. ओके, कायनेमॅटिक्सच्या समोर काय आलं पाहिजे? कायनेमॅटिक्सच्या समोर आलं पाहिजे विदाउट कन्सिडरिंग फोर्सेस आणि कायनेटिकच्या समोर आलं पाहिजे विथ कन्सिडरिंग फोर्सेस. तर प्रत्येक वेळी रिपिटेटिव्ह गोष्टी लिहायची गरज आहे का? नाही. जे वरती दिलंय त्याच्या शॉर्ट नोट्स बघा तुम्ही किती छोट्या आहेत. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळेला वाचताय त्यावेळेला तुम्हाला फक्त ह्या शॉर्ट नोट्स वाचायच्यात. तर एवढा मोठा कंटेंट जो वरती लिहिलेला कंटेंट आहे तो मोठा कंटेंट तुम्ही छोट्या कंटेंटमध्ये तुम्ही त्याचं कन्वर्ट केलंय. त्या शॉर्ट नोट्स वाचल्यानंतर मोठा कंटेंट कमी वेळामध्ये काय होणार आहे? कव्हर होणार आहे. हा त्याचा फायदा आहे. आता शॉर्ट नोट्स ज्या वेळेला आपण काढतोय तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातला पॉईंट नंबर 1 आहे की इथे तुम्हाला रिपिटेशन अवॉइड करायचे. रिपिटेशन अवॉइड करायचे म्हणजे काय? की आत्ताच मी बघितलं की फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय, त्यानंतर त्याच्या ब्रांचेस आहे स्टॅटिक, डायनॅमिक्स. ठीक आहे. एक एक्झाम्पल म्हणून मी हे घेतलंय की आता ज्या वेळेला तुम्ही स्टॅटिक अभ्यास करताय त्याच्या ज्यावेळी तुम्ही शॉर्ट नोट्स काढताय तर त्या ठिकाणी परत स्टॅटिकचे डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे का? नाही. जेव्हा तुम्ही डायनॅमिक स्टार्ट करता त्यावेळेला परत तिथे डायनॅमिकचे डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे का? नाही. याचाच अर्थ हा आहे की तुम्ही रिपिटेशन्स अवॉइड करण्याची गरज आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, कधीही डेटा हा लिंक करत तुम्हाला लिहायची गरज आहे. ज्यावेळी तुम्ही शॉर्ट नोट्स लिहितायत की जसं की मी फ्लुइड मेकॅनिक्स आधी लिहिलंय, मी असं केलेलं नाही की मी स्टॅटिक पहिलं घेतलंय नंतर डायनॅमिक्स केलं, कुठेतरी मग मी मध्येच कायनेमॅटिक्स लिहिले किंवा कायनेटिक्स लिहिले, असं केलेलं नाहीये. कुठेतरी तुम्हाला डेटा लिंक करत चालायचंय. समजतंय? ज्यावेळेला शॉर्ट नोट्स काढतायत तर दुसरा पॉईंट इथे लक्षात घेतला पाहिजे की डेटाची काय करायची? तुम्हाला लिंकिंग करायची. तिसरा पॉईंट आहे की शॉर्टकट यूज करा. यूज शॉर्टकट्स.
जे काही शॉर्टकट्स तुम्हाला माहित आहे ते शॉर्टकट्स तुम्ही शॉर्ट नोट्समध्ये यूज करा. कन्सेप्ट लिहायची कुठेही गरज नाही, जे गरजेचं आहे तेच तिथे लिहिलं गेलं पाहिजे. ओके, पॉईंट नंबर 3. पॉईंट नंबर 4 आहे कलर पेन्स यूज करा. यूज कलर पेन्स. त्यामुळे होणार काय आहे, जे महत्वाचे म्हणजे सगळेच पॉईंट महत्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात जर एखादा जास्त महत्वाचा पॉईंट असेल तर त्याला कलर पेननी लिहा. समजते, म्हणजे तोही पॉईंट तुमच्या लवकरात लवकर लक्षात येईल. ओके, नेक्स्ट आहे 4था पॉईंट. 5वा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे तुम्ही तुमच्या लोकल लँग्वेजचाही तिथे उपयोग करू शकता. म्हणजे तुम्ही मराठीही यूज करू शकता, हिंदी यूज करू शकता. ही जी शॉर्ट नोट्स आहे ही तुम्हाला कुणाला दाखवायची नाहीये, ही तुमच्यासाठी आहे. म्हणजे तुम्ही इथे कोणत्याही लँग्वेजचा यूज करू शकता. नंबर 6 पॉईंट इथे लक्षात घेतला पाहिजे, तो 6व्या नंबरचा पॉईंट फार इम्पॉर्टंट आहे. इथे तुम्हाला शॉर्ट नोट्स काढताना मॅक्झिमम टाइम्स नोटेशन यूज करणं गरजेचं आहे. नोटेशन म्हणजे काय? सपोज मी व्हेलॉसिटी इज इक्वल टू √τgh हा फॉर्म्युला बनतो, तर प्रत्येक वेळी व्हेलॉसिटी हा शब्द लिहायची गरज नाहीये. तुम्ही तिथे व्हेलॉसिटीच्या जागेवर व्ही हाच एक लेटर यूज करू शकता. जसं फ्लुइड मेकॅनिक्स, तर फ्लुइड मेकॅनिक्स साठी तुम्ही तिथे FM हा एक वर्ड यूज करू शकता. पॉइंट साठी सिर्फ फक्त PT हा एक पॉइंट तुम्ही यूज करू शकता. समजते, म्हणजे जास्तीत जास्त नोटेशन यूज करायचे, हा तुमचा तिथे पॉइंट नंबर 6 आहे. ओके, त्यानंतर लास्ट पॉइंट इथे इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट संपल्यानंतर तुम्हाला 1 किंवा 2 एक्स्ट्रा ब्लँक पेजेस तिथे ऍड करायचे आहेत. असे ब्लँक पेजेस ऍड केल्यानंतर जे काही तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट तुम्हाला मिळत आहेत ते पॉइंट तुम्ही तिथे ऍड करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा पॉइंट मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे, जो की शॉर्ट नोट्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि नक्की तुमचे जे काही प्रॉब्लेम असेल खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.